एक महत्त्वाची बातमी येते। सांगलीतल्या मोर्चातून भाजपचे आमदार महेश लांडगे यांची प्रक्षोभक भाषा बघायला मिळाली आहे। पोलीस येण्याची वाट न पाहता हातामध्ये सापडला की तोडा, हिंदूंवरचा अन्याय बघत बसू नका असं महेश लांडगे म्हणाले। केसरेकर दाम्पत्याच्या हत्येनंतर सांगलीमध्ये हिंदू सकल मोर्चा निघाला होता। याची बिलकुल वाट पाहू नका। हातात सापडला तर तोडून टाका। परत दिवशी ताकद झाली नाही पाहिजे। माझ्या शेजारी घर घ्यायचं नाही म्हणून ती जबरदस्ती करत होता। मी आणि त्याला सांगू इच्छितो, या परिसरामध्ये सांगली आणि या पंचवर्षीमध्ये जिथं जिथे यांची व्यवसाय चालू आहे त्याच्यावर बहिष्कार टाका। त्यांच्याकडे काही माहिती घेऊ नका। कुपवाडमध्ये कचरा फेकण्यावरनं केसरेकर दाम्पत्याचं शेजारी राहणाऱ्या फरीद शेख सोबत भांडण झालं होतं। 15 ऑगस्टला झालेल्या किरकोळ वादातून केसरेकर दाम्पत्यावरती चाकू आणि हातोड्यानं हल्ला झाला होता। उपचारादरम्यान मोहन आणि मनीषा केसरेकरांचा मृत्यू झाला। हत्या केल्याच्या प्रकरणामध्ये आरोपी फरीद शेखला पोलिसांकडून अटक झाली आहे। या घटनेनंतर कुपवाडसह संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये संतापाची लाट आहे आणि याच सगळ्या संदर्भात मोर्चा काढण्यात आला होता।